तर राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये सध्या बिबट्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि कोल्हापूरमधील नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय। तर चाकण आणि अहिल्यानगरमध्ये नरभक्षक बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये काहींना जीवही गमवावा लागलाय। यामुळे या बिबट्यांची दहशत रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती। त्यावर आता सरकारनं बिबट्यांच्या नसबंदीचा उपाय शोधलाय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। नागरी वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याचे वाढते हल्ले, हे दृश्य गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागात रोजच दिसतंय। याचं कारण बिबट्यांची वाढलेली संख्या। नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात तर बिबट्याच्या हल्ल्यांच्या बातम्या रोज येऊन धडकतायत। सुरुवातीला जंगलामध्ये सशी, कोळी, लांडगी हे जे प्राणी जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता, परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे। आता या वाढलेल्या बिबट्यांचं करायचं काय? काही दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईकांनी या बिबट्यांची नसबंदी करावी असा उपाय समोर आणला। तसा प्रस्तावही केंद्र सरकार पुढे मांडला आणि आता बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी परवानगी मिळाल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। तर काही बिबटे वनतारात तर काही परदेशात पाठवले जाणार असल्याचंही ते म्हणाले। केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन नियंत्रण ती परवानगी मिळालेली आहे। नसबंदीची परवानगी, हो, नसबंदीची परवानगी मिळालेली आहे। त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली आहे, ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। आता ही नसबंदीची मोहीम कशी राबवली जाणार तेही ऐका। आता ह्या करता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे अगोदरचे होते, आता 1000 पिंजरे अधिक वाढवलेले आहेत। ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते। आता बिबट्यांच्या नसबंदीमुळे खरंच हा प्रश्न सुटणार आहे का? यावर माजी वनमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी काय म्हटलंय पाहूया। नसबंदी हा एक तोडगा आहे। नसबंदी करणे किंवा बिबट सफारीमध्ये एक मोठ्या क्षेत्रामध्ये बंदिस्त भागामध्ये बिबट तिथं सोडणे, पण एक गोष्ट खरी आहे की नसबंदीशिवाय पर्याय नाही। अतिशय वेगाने बिबट वाढतंय। अगोदर मुंबईमध्ये अशाच पद्धतीचे प्रकार व्हायचे, पण मग जनजागरण, काही गोष्टी, काही लोकांना सूचना करत एकट्या पुणे जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या तब्बल 1200च्या वर आहे। उर्वरित महाराष्ट्रातही त्यांची संख्या झपाट्यानं वाढली असल्याचं दिसतंय। त्यामुळे बिबट्या आणि मानव हा नवा संघर्ष उभा राहिलाय। आता नसबंदी हा त्यावरचा उतारा खरंच होऊ शकतो का? बिबट्यांच्या नसबंदीचं हे शिवधनुष्य वन विभाग कसं पेलणार? त्यासाठी आपल्याकडे असलेली यंत्रणा तितकी सक्षम आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।